लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेड्यात ग्रामपंचायतींना अजितदादा पवार यांच्या प्रतिमा भेट, गट विकास अधिकाऱ्यांना पत्र। शिंदखेडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासन निर्णयानुसार साजरी करण्यात यावी या उद्देशाने नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुखलाल माळी यांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शासनाच्या परिपत्रकाचा संदर्भ देत 22 जुलै रोजी शासकीय नियम शासकीय कार्यालय तसेच शाळांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात याव्यात अशी विनंती नगराध्यक्षा कलावती माळी यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। नगराध्यक्षा कलावती माळी यांनी स्वतः या प्रतिमा उपलब्ध करून देत त्या पंचायत समितीमार्फत सर्व ग्रामपंचायतींमार्फत पोहोचवण्याची मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन पंचायत समिती शिंदखेडा येथील गट विकास अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून त्याची अधिकृत नोंद घेण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत 500 फोटो फ्रेम पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या। या सर्व प्रतिमा उपगट विकास अधिकारी रमेश नितनराव यांच्या दालनात ठेवण्यात आले असून पंचायत समितीमार्फत त्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना वितरित केल्या जाणार आहेत। शासनाच्या निर्देशानुसार 22 जुलै रोजी स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती विविध शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त या प्रतिमांचे वितरण करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। प्रसंगी गट विकास अधिकारी श्रुती कारंडे, उपगट विकास अधिकारी रमेश नेतनराव, नगराध्यक्षा कलावती माळी, नगरसेविका रजुबाई माळी, सुनीता देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक दीपक माळी, राहुल पाटोळे उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।